फायनान्स व बँकांच्या वसुली गुंडांनी माजवलेला माज थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे सनदशीर मार्गाने जिल्हाध्यक्ष राजू दिंडरले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडाका आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संयुक्त बैठकीची मागणी केली होती। मात्र केवळ पोलीस अधीक्षकांना एक पत्र पाठवून अशा प्रकारची कोणतीही बैठक न लावल्याने मनसे कोल्हापूरतर्फे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरून फायनान्सच्या वसुली गुंडांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सर्व बँका व फायनान्स कंपनीमध्ये घुसून त्यांच्या मॅनेजर्सना मनसे स्टाईलनं दणका देण्यात आला। कायद्यानं वसुली गुंडांना पाठवणे बेकायदेशीर असून केवळ नागरिकांना फोनवरून विचारणं व हप्ते तटल्यास त्यांना नोटीस पाठवून वसुली करणं अशी पद्धत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भाडोत्री गुंडांना हाताशी धरून माता भगिनींच्या घरातून बाहेर काढून त्यांच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या गुंडांना ठेचण्यासाठी मनसेनं हे आंदोलन सुरू केलं आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार ज्या त्या राज्यातील प्रादेशिक भाषेमध्ये व्यवहार करणं गरजेचं असताना सर्वसामान्य नागरिकांना जास्त समजत नसलेल्या व अत्यंत कमी फॉन्ट साईजचे इंग्रजी भाषेमधील वाचता न येणाऱ्या फॉर्मवरती सह्या घेऊन खाजगी सावकारापेक्षा 10 पटीनं व्याज वसूल करणाऱ्या लोकांच्या घरात घुसून माता बहिणींना दंडांना बाहेर धरून आणून त्यांना अपशब्द वापरून अशा पद्धतीनं शिवीगाळ करून कायद्याचा राजरोज भंग करणाऱ्या फायनान्सच्या वसुली गुंडांना मनसे स्टाईल उत्तर देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। याची समज विविध वसुली अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे।